चल की उठ की अगं जेवायला. ओय ओय उठ की जेवायला. हां जेवायचं का? जेवायचं हां व्हिडिओ चांगला काढलंय म्हणती. जेवायला उठ म्हणलं तर व्हिडिओ चांगला काढलंय म्हणती. हां आई आहे माझी. चल जेवायला थोडं. म्हणूनच जेवायचं असतं. सारखं जेवावं लागतं. आधीच जेवली असते तर कसं झालं असतं. हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. आमची आई जेवण करत नाही आता दुपारचं. जेवण न करून करून तर आजारी पडली आहे आणि बिना जेवण करता करताच कामाला पळते. आता आजारी पडली तरी जेवण करत नाही. चल थोडं खा. अगं माझी फ्रेंड बघतेत ग. चल जेवायला. हां बघतेत की अगं तू जेवते का नाही. सगळे व्हिडिओ बघते आपले. लांब बघते जरा. दुखताची पाईप आहे ना त्याच्यामुळं पोटात दुखते. पाईप लावल्यामुळं उद्या पाईप काढायचा डॉक्टर आल्यानंतर. डॉक्टर आलेले नाहीत. त्यांचे असिस्टंट स्टाफ असतो ना ते सगळे हँडल करतात. चल जेवायला. पिवडी माझी वाट बघत. झोपून देत नाही का मी तुला? बघा आता जेवायला उठवलं तर झोपून देत नाही म्हणते. दुपारचे 3 वाजलेत आता सध्या तरी. जंगलमध्ये जायचं कशाला? काही म्हणत जाऊ नको. मरायचं बिरायच्या गोष्टी करत जाऊ नको. आपल्याला आणखी लय दिवस गाठायचे. अजून सुना नातवंड बघायचे. स्वरांचं लग्न व्हायचं की अजून तुझ्या? कोण करायचं? आम्ही आमचा आम्हाला संसार आहे. आम्ही कधी बघावा आता सांग. हां तू बघायचं असतं. परत लग्न करायचं. नातवंडाची लग्न करायची. खोकला लागला बघ मला बी. हां काय? बरोबर. माझी बहीण आलीच नाही. मैत्रिणीनं बघा कसली आहे. येत नाही काय नाही. मला कधी सुट्टी दिली. पहिले बी 10 दिवस मी होते. बाई हां तिकडे गेली ती ना. 2 महिने 3 महिने नाही. हां ते 4-5 महिन्याचं काय माहीत काय झालं नाही ग. बहिणीच्या दिराचं नातू एक्सपायर झालं 4-5 महिन्याचं. तिकडे गेली तिला आज. पण काल परवाही नाही आली. हाय फ्रेंड्स. काय नर्गिस दत्त मेमोरियल हॉस्पिटल या हॉस्पिटलचं नाव आहे. असं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आम्ही. कोणाला ते हो वाटतं का ॲडमिट? बघा बरं किती दिवस झाला मी ॲडमिट आहे. आता एक्सरे वगैरे काढलेला आहेत आम्ही. काल एक्सरे काढला. एक्सरेमध्ये असा रिपोर्ट म्हणजे नॉर्मल आलेला आहे. जी सूज होती ती कमी झाली म्हणून सांगितलं डॉक्टरने. आणि पाण्याची पातळीही कमी झाली असं सांगितलं डॉक्टरने. त्यामुळे डिस्चार्जची वाट बघतोय आम्ही. तर डिस्चार्ज काय आज होत नाही कारण डॉक्टर नाही आहेत. काल दुसरे डॉक्टर होते. पिशवी काढलेली नाही अजून. आणि शरीर थकलं असल्यामुळे थोडं हार्ड कंडिशन आहे. शरीर साथ देत नाही. जेवण करत नाही पहिल्यापासूनच. नुसतं काम करते. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा.